या सेवेच्या बाबतीत तुमच्या आमच्या उद्धाराकरता हे निमित्त आहे. म्हणून या आश्रमामध्ये चाललेला हा यज्ञ, अखंड हरिनाम सप्ताह आमच्या सर्व महाराज मंडळीच्या वतीनं सुद्धा तुम्हा जनता जनार्दनाकडून अशीच या देवाची, या संतांची सेवा घडो आणि आपल्या संसारामध्ये हे संत आणि भगवंत भरभराटी करू. तुमचं त्याकरता आरोग्य चांगलं असो, तुम्हाला ऐश्वर्य प्राप्त हो, संसारामध्ये जे काही पाहिजे ते तुम्हाला मिळो. अंतिम साध्य तुम्हाला हे मोक्ष देणारे संत आहे. संत सजनी मांडले दुकान, संत सजनी मांडले दुकान, काम अभंगाकडे वळवतो. बरं का, हा कलियुग आहे आणि कलियुगामध्ये अवघड साधनं सांगून, देवाच्या प्राप्तीची अवघड साधनं सांगून हे साधनं सुद्धा या भूतलावर कुणी करू शकणार नाही. 400 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराज या भूतलावर आले आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पाहिलंय, अरे या मनुष्य मात्राचा तर उद्धार व्हायला पाहिजे, यांना सर्व सुख प्राप्त व्हायला पाहिजे, अंतिम साध्य यांना आणि भगवंताच्या स्वरूपाची प्राप्ती झाली पाहिजे. आणि याकरता तर आज तागायत हे साधू संत अवतार घेतात. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया लोकही पण सांगत असतात, जगात जेवढे संत झालेले नाहीये तेवढे संत आपल्या या भारत भूमीमध्ये झालेले आहे. आपली भारत भूमी, आपला भारत देश म्हणजे ऋषी मुनी साधू संतांची भूमी आहे. बरं का, म्हणून भगवंताने सुद्धा म्हटलेले आहे, जे या भारत भूमीमध्ये या महाराष्ट्रात जन्म घेतात आपण सर्व परम भाग्यवान आहात. भरतखंडी नरधे प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. तुम्ही परम म्हणजे फार मोठं
भाग्य घेऊन आलेले आहात, फार मोठं पुण्य घेऊन आलेले आहात. म्हणून तुम्हाला या भारतात आणि त्यातल्या त्यात आपण महाराष्ट्रात जन्म घेतला. आणि आपला हा जो महाराष्ट्र आहे हा ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांचा महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्र जो आहे हे भगवंताचं हृदय आहे. देवाचं हृदय म्हणजे हा महाराष्ट्र आहे. हे महाराष्ट्रातले संत आणि इतर आपल्या या भारत देश आहे आणि भारतामध्ये इतर राज्य आहे. मग केरळ असेल, तामिळनाडू असेल, आंध्र असेल, अमुक बरेच राज्य आहे. इतर राज्य म्हणजे देवाचे अवयव आहे. ते भगवंताचे अवयव आहे. पण महाराष्ट्र हा या भगवंत आणि या संत आणि ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे हा महाराष्ट्र म्हणजे या सर्व संतांचा हृदय आहे. आता कल्पना करा तुम्ही का तुम्ही चालून चालून श्रमले, तुम्हाला चालण्याचा फार श्रम झाला, कष्ट झाले आणि तुम्ही ठरवलं आता 4 तास आपल्याला प्रवास करायचा नाही, पायाला विश्रांती द्यायची, असं तुम्ही ठरवलं. तुम्ही देऊ शकतात ना. ठरवलं, पायाला फार श्रम झाले, 4 तास आता पायाला विश्रांती द्यायची, आराम करायचा. किंवा तुम्ही ठरवलं काय बोलून बोलून फार थकलो तो, तर आता आपल्याला 3 तास काही बोलायचंच नाही, मौन धारण करायचं. तुम्ही तेही करू शकता. किंवा हाताने काम करून करून थकले तरी तुम्ही म्हणणार हाताला आता विसावा द्यायचा 4 तास. पण मग असं तुम्ही पहा बरं प्रयत्न करून ह्या हृदयानं फार काम केलं, हृदय काम करून करून थकलं, आता हृदयाला 2 तास विश्रांती. लोक लगेच उचलायला येतील तुम्हाला. हृदय जर बंद पडलं ना, बंद पडलं, आता हृदय जर बंद पडलं तर तुमचं शरीर येणार डायरेक्ट डायरेक्ट तेच होणार बुवा, म्हणजे मातीच होणार डायरेक्ट. डोळ्याच्या गारगुट्या होतील, आहे काही नाही, हातपाय लाकडासारखे ताट होतील. तुका म्हणे त्याचे काष्ट हातपाय त्याचे हातपाय ना लाकडासारखे होत जातील बुवा. हृदय आहे, हृदय जर कधी बंद पडलं तर व्यक्ती मृत झाली ही घोषित केल्या जातं. म्हणून हा महाराष्ट्र म्हणजे या भगवंताचं हृदय आहे. आणि हे हृदय म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आहे. ज्ञानेश्वर माऊलीनं म्हटलेलं आहे, तैसा हृदया माझे मी रामू, आस्था सर्व सुखाशी आरामू. सर्व बाजूने तुम्हा आम्हाला सुख देणारा हा हृदयस्थ राम आहे. आणि त्या हृदयस्थ रामाचं हृदय म्हणजे हे महाराष्ट्रातले हे सर्व संत आहे. देव माने नाम्या पायी, देव माने नाम्या पायी, देव माने नाम्या पायी, देव माने नाम्या पायी. ज्ञानदेव नीती आहे, ज्ञानदेव नीती आहे, ज्ञानदेव नीती आहे,
घेतलाय आणि आपण मात्र या संत विचाराप्रमाणे परमार्थ करा. कारण आपण सर्व महाराष्ट्रात जन्माला आलो म्हणजे देवाच्या हृदयात जन्माला आलो. आम्ही सर्व देवाचं हृदय आहे महाराज. म्हणून आपण महाराष्ट्रातल्या मंडळीने या देवाच्या भक्तीच्या बाबतीत, या साधू संतांच्या सेवेच्या बाबतीत कुणी मागं राहू नका. नाहीतर देवाचं हृदय बंद पडल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 आजही संतांचे अवतार आहे. इथून मागही होऊन गेले आणि इथून पुढेही महाराष्ट्रामध्ये या संतांचे अवतार होणारच आहे. आज जे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज या संतांचा पवित्रा घेऊन चाललेले आहे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललेले आहे. आपण या संताकडं त्याच दृष्टीनं पाहिलं पाहिजे. मार्ग दावून गेली आधी दयानिधी संतती तेने असं आहे. म्हणून आणि संतांचं हे स्वतंत्र या भूतलावर आल्यानंतर संतांचं स्वतंत्र कार्य म्हणजे समाजाला उपदेश करणे. आता 400 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अवतार झाला आणि हजारो लोक महाराजांच्या कीर्तनाला पुढं बसलेले. आणि तुकाराम महाराज कीर्तनातून समाजाला उपदेश करत असताना महाराज म्हणतात, आम्ही का तुम्हाला काय याच अवतारामध्ये उपदेश करू राहिलो का? महाराज म्हणतात, आमचे जेवढे पाठीमागा अवतार झाले प्रत्येक अवतारामध्ये झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर. जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तेवढे देवाचे अवतार झाले. पाठीमागे अनेक अवतार घेतलेले आहे. जसा देव या भूतलावर अवतार घेऊन कार्य करतो, तसे आमचं सुद्धा हेच कार्य आहे, समाजाला उपदेश करणे आहे का नाही. मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. आपण सकाळी काय भाजी खाल्ली ती जर संध्याकाळी विचारली तर हा कान खाजायला, डोकं खाजायला सुरुवात करतो. संताला किती स्मरण असतं, किती त्यांना किती त्रिकाल ज्ञान झालेलं असतं बघा. म्हणून असं म्हटलेलं आहे, भूत भविष्य कळो येईल वर्तमान. साधू संताला भूतकालाचं, भविष्यकालाचं आणि वर्तमान कालाचं, तिन्ही कालाचं संताला ज्ञान असतं महाराज. म्हणजे काय अरे त्याचं तप आहे तेवढं, त्याची साधना आहे तेवढी. मग तुकाराम महाराज मागचे अनेक जन्म घेऊन आम्ही हेच कार्य केलं, तुम्हाला उपदेशच केला. तुकाराम महाराज म्हणतात, अरे आमचे जर या भूतलावर अवतार झाले नाही तर तुम्ही माणसं म्हणून राहणारच नाही ना. मग तुम्ही सारे माणसाचे राक्षस होऊन जाशाल. म्हणून तुम्हा मनुष्य मात्राला देव बनवण्याकरताच आम्ही या भूतलावर येतो. आम्ही जर या भूतलावर आलो नाही, तुम्हाला जर उपदेश केला नाही तर तुम्ही मनुष्य म्हणून राहणार नाही. म्हणे मज धाडिले निरो
देवाचा निरोप घेऊनच इथं खाली आलेले असतो. आम्ही देवाचे निरूपे आहोत. म्हणून मनुष्य मात्रांना कोणाचं ऐकलं नाही तरी चालेल, पण साधू संतांचं ऐकत जा बरं का. तुम्ही जर एक कीर्तन जर मन लावून जर ऐकलं ना, एक कीर्तन तुम्हाला आयुष्यभर विचार करायला लावणार. एक कीर्तन तुम्हाला आयुष्यभर विचार करायला लावणार आहे. म्हणून आपण नेहमी कथा कीर्तन जिथं आहे तिथं श्रवण करायला जावा. श्रवणाच्या मिशी चल झालं जाऊ द्या. तेव्हा तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू आहे. महाराज या कीर्तनातून पाहिलंय, अरे आपल्यासमोर हे सारे एक बिचारी ग्रस्त आश्रमी माणसं आहे, यांचा उद्धार आपण केला पाहिजे, त्याचकरता इथं आलेलो आहोत. मग संतांची दृष्टी फार दूर असते, दूरदृष्टीची असते संत. बैरंतश भूतानां चरम चरमेवच सूक्ष्मत्वा तद विज्ञेयम दूरस्थम शांतिके च तत्. जशी देवाची दृष्टी आहे तशी संतांची दृष्टी असते महाराज. तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पाहिलं हा कलियुग चालू आहे, आणि कलियुगामध्ये अलीकडं संत म्हणून घेणारे भलतंच लोकाला काहीच्या काही सांगतात, भलताच काहीचे काही उपदेश करतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात या कलियुगामध्ये आपल्या उद्धाराकरता कुणी जरी महाराज असेल तर त्याने अवघड साधनं सांगू नये किंवा अवघड मार्गाचा उपदेश करू नका ना. आणि कुणी जर नुसता अभ्यास करून जर लोकाला जर अवघड सांगायला लागला ना, या कलियुगामध्ये कुणीच ती साधना करणार नाही. हे तुकाराम महाराजांनी आणि विचाराने हे सर्व जाणलेलं आहे. कारण महाराज म्हणतात अवघड कोणी सांगे करिता, अवघड कोणी अवघड कोणी न करी सांगता, अवघड कोणी न करी सांगता. सुलभ होता सुलभ होता अवघड कोणी अवघड कोणी कलियुगामध्ये आणि समाजाला जर उपदेश करताना जर अवघड साधनं जर सांगत असेल तर ते साधनं सुद्धा कुणी करणार नाही. अहो शरीरामध्ये तेवढी शक्ती राहिली का माणसाला? कलियुगामध्ये माणसाला आयुष्य तरी आहे का? हे तसं शरीर तसं पाहिजे, आयुष्य तसं पाहिजे. कृतयुगामध्ये म्हणजे सत्ययुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्षाचं आयुष्य, त्रेतायुगामध्ये माणसाला 10,000 वर्षाचं आयुष्य, द्वापार युगामध्ये माणसाला 1,000 वर्षाचं आयुष्य, आणि या कलियुगामध्ये मनुष्य मात्राला फक्त 100 वर्षाचं आयुष्य. आतापर्यंत तरी 100 वर्ष टिकत आले महाराज. अहो हा कोरोना येऊन गेल्यापासून तर माणसं झोपेत जाऊ राहिली, माणसाची काहीच गॅरंटी नाही राहिली हो. मग लोकायला मरणाचं काही वाटाणा आता. नाही तर पहिलं जर कळालं ना आमच्या ठिकाणी व्यक्ती गेली तर सारे लोक हळहळ करायचे, पण आता लोकांची हळहळ सुद्धा थांबली बो. आता मरणंच लोकांना काही वाटाणा. कारण पुढं तुम्हाला मृत्यू आहे. या काळरूपी कोरोनाने तुम्हाला दाखवून दिलंय, सावध केलंय. अजून तरी डोळे उघडा. अरे काही आपण मरू नये म्हणून
फार कुठंतरी एकांतात जाऊन राहिले महाराज, परंतु तिथं सुद्धा काळाना घाला घालून ते मेलेच. आपण मरू नये याच्याकरता काही काही माणसानं स्वतःला कोंडू घेतलं महाराज, पण शेवटी काळाना त्याला ओढून नेलं. म्हणून आपण कोरोनातून जगलात बरं का, हे आपलं परम भाग्य आहे. म्हणून आता हे राहिलेलं आयुष्य ह्या देवाच्या आणि या संतांच्या कारणी लावा. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वर्षाचे गाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वर्षाचे गाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मध्ये दुःख यातणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. या दुःख यातणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आठवा वस्तू जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. उदरी आणि जन्माला आला म्हणून त्याचं नाव वासुदेव आहे. नाही तर तुम्ही माणसाला पंढरपूरचा वासुदेव काय त्याचं नाही. हा भगवान परमात्मा तो वसुदेवाला पिता म्हणून घेतलं त्याला. देवकी माझा पिता, देवकी माझी माता, वसुदेव माझा पिता, म्हणून हजारो नावामध्ये हे त्याचं नाव आहे वासुदेव. चाल झालं, जाऊ द्या. मला सांगायचं काय, तुकाराम महाराजांनी पाहिलंय आपण तर या मनुष्य कलियुगामध्ये यांचा उद्धार करण्याकरता इथं आलेला आहे. तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, हे जे ज्या लोकामध्ये तुम्ही आलात हा भूलोक आहे बरं का, आणि हे भगवंताना जे निर्माण केलेलं आहे हे सार आणि आसाराचं मिश्रण आहे. सार आणि आसाराचं मिश्रण आहे. आणि याच्यातून निवाडा करणारा जर कोण असेल तर या भूतलावर हा संत वर्ग आहे. लक्षात घ्या. सारासार विचारिता, कारण संत जे आहे ना ते राजहंस पक्षासारखे आहे. तुम्ही आम्ही जीव आहोत ना, आपण बगड्यासारखे आहोत. आपल्याला याच्यातला निवाडा करता येत नाही महाराज. आपण ज्या आसार जगतामध्ये आलो ना, संसार करतो ना, आपण या संसारालाच खरं समजतो महाराज. मनुष्य जन्माला यावा आणि खूप मोठा संसार करून मरावा बस. अरे बाबा, तुम्ही जो संसार करतात ना हे देवाची प्राप्ती करून घेण्याचं साधन आहे. आणि आम्ही संसारी जीवानी जे आहे ना संसाराला साध्य ठरवलेलं आहे. जन्माला यावा मोठा संसार करावा मरावा बस. वास्तविक पाहिलं संसार असा आहे, यया फुलना तुरंबिता, फळना चुंबिता, जे काही पंडुसुता ते रुकची हे. ज्या संसारूपी वृक्षाला तुम्ही आयुष्यभर खतपाणी घालतात, आयुष्यभर त्याला जोपासतात. भगवान सांगतात नवे देवाचं मनोगत सांगत असताना माऊली मानतात का ज्या वृक्षाला तुम्ही खतपाणी घालतात संसारूपी वृक्षाला, अरे त्याला उंगण्याकरता म्हणजे श्वास घालण्याकरता फुलंसुद्धा नाही आहे, त्याला चाखण्याकरता फळसुद्धा नाही. असा फूल आणि फळ रहित संसार आहे. आणि याला तुम्ही साध्य समजता. आसार खलो संसारो दुःख रूपे युमुखा, सुत कश्य धनम कश्य स्नेवांजल तो निशाम. आहे का नाही. संसारी जरी सुख जोडी तरे का शिविती गिरीकडे,
राज्य टाकून गेले थोडे ते का विडे म्हणावे. हे साधू संत ऋषीमुनी का विडे होते का? हा? नवी महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे काय नाही. तरी का नेन ते होते मागे ऋषी तिहे या जनाशी पुरावे पाला धातूच्या पोषणा खाती वासना रणांतरी केला. ए ऋषीमुनी, अरे कंदमुळे पाला खाऊन अरे सार तत्व त्या परमात्म्याच्या स्वरूपाची प्राप्ती करून घेतली त्यांनी. ते काय वेडे होते का? लावण्या नेत्र उगेची बैसले न बोलता ठेले मौन रूप. अरे हे का ऋषी मुनी साधू संत वेडे नव्हते बाबांनो? त्यांना याच्यातलं सारं काही कळालेलं होतं. म्हणून आपण जे आहे आपण सावध झालं पाहिजे. तुम्ही या आसार जगता, हे जगत म्हणजे सार आणि आसाराचं मिश्रण आहे. आणि तुम्ही जो संसार करतात हा आसार आहे. आणि या आसार संसारामध्ये सारभूत तत्व तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं तर तुम्ही काय करा? अभंगाचं पहिलं चरण. सार सार विचार करावू टावटे. सार सार विचार करावू टावटे. सारा सार विचार करा मोठा मोठी. सारा सार विचार करा मोठा मोठी. सार सार विचार करावू टावटे. सार सार विचार करावू टावटे. सारा सार विचार करा मोठा मोठी. सारा सार विचार करा मोठा मोठी. नामधरा कंठी विठोबाचे. नामधरा कंठी विठोबाचे. दयाच्या चित्ताने निर्जल संकट. दयाच्या चित्ताने निर्जल संकट. नामधरा कंठी विठोबाचे. नामधरा कंठी विठोबाचे. दयाच्या चित्ताने निर्जल संकट. दयाच्या चित्ताने निर्जल संकट. महाराज म्हणतात, तुम्हाला जर तुमचं कल्याण करून घ्यायचं असेल ना, मनुष्य द्याचं सार्थक, तर हे आसार संसारामध्ये सारभूत भगवंताचं नाम आपल्या कंठामध्ये धारण करा, मुखामध्ये. नाम धरा कंठी विठोबाचे. विठोबाचं नाम धारण करा. कारण देवाचं नाम हे सार आहे. तुका म्हणे सार धरी वाचे हरिनाम उच्चारी. भगवंताच्या नामाचा आपण नेहमी टावो फोडला पाहिजे. संसारात राहून कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्राम सुख होईल दुःखात.
जोपर्यंत तुम्ही शरीराने हाताना पायाना संसारातले काम करत असेल तर तुमचं मुख तर बांधलेलं नाही ना कामामध्ये. कामामध्ये काम काय म्हणा राम राम, जाईल भाव श्रम, सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काय म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल. विठोबाचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये असावा बरं का. आणि तुम्ही संसारात राहून जर या देवाचं नाम जर आपल्या मुखात जर ठेवलं ना तर तुम्हाला त्याचं फल काय मिळणार आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात आतयाच्या चिंतने निर्जल संकट, आतयाच्या चिंतने निर्जल संकट, दयाच्या चिंतने निर्जल संकट, दयाच्या चिंतने निर्जल संकट, आतयाच्या चिंतने निर्जल संकट, आतयाच्या चिंतने निर्जल संकट, दयाच्या चिंतने निर्जल संकट, दयाच्या चिंतने निर्जल संकट, कराल दुर्घट पवचेंदो, कराल दुर्घट पवचेंदो, तयाच्या चिंताने निर्जल संकट, तयाच्या चिंताने निर्जल संकट, कराल दुर्घट पवचेंदो, कराल दुर्घट पवचेंदो, तयाच्या चिंताने निर्जल संकट, तयाच्या चिंताने निर्जल संकट. अरे महाराज आता तुम्ही तर त्या विठोबाचं चिंतन जर संसारामध्ये केलं ना तर त्याचं तुम्हाला विशेष रूपानं असा फल मिळणार आहे. तराल दुर्घट भवसिंधू, संकटातून सर्व तुमची संसारातले सर्व संकट तो नाहीसा करणार आहे. कारण संसारामध्ये माणसावर एक संकट कुठं तरी सावरलं का लगेच दुसरं संकट उभं, दुसरं संकट उभं, कुठं निवारलं का तिसरं उभंच. याला कारण काय, आपण संसारात राहून देवाचं म्हणून घेत नाही, देवाचं नामस्मरण भक्ती सेवा भक्ती करत नाही, म्हणून हे आपल्यावर संकट आहे. म्हणून आपण फक्त देवाचं म्हणून घेतलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा आईचा माझे सत्यवाचा माझे सत्यवाचा, देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा. का तुमचे संसारामध्ये सर्व आलेले संकट तो नाहीसं करणार आहे. कशामुळे, तयाच्या चिंतने. त्या देवाचं जर तुम्ही अखंड चिंतन केलं ना तुमचे संकट निवार करणार आहे. पण आणि तुमच्या आमच्या पाठीमागं लागलेलं जे दुःख आहे ना, आहे का भवसिंधू, आपली जेवढे आले ना या सिंधू म्हणजे सागरामध्ये बुडून मेले महाराज. आपले जेवढे आले तेवढे ना
कारण त्यांनी नुसता संसारच केला ना, आणि त्यामुळे या विठ्ठलाचं ते चिंतन केलं नाही. त्यामुळं महाराज म्हणतात काय झालं, या भवसिंधूमध्ये बुडून मेले महाराज, चांगले चांगले मेले. असं आहे, बुडाले तयाचा मूळन मार्ग. चांगले चांगले मेले महाराज, बुडून मेले या संसार समुद्रामध्ये. करता विचार तो हा दृढ संसार, ब्रह्मादिक अपार नुलंघवी सामर्थ्य. अरे ब्रह्मादिक देव बुडाले आहेत समुद्रामध्ये. आणि मग आता तुम्हाला जर तुमच्या पूर्वजासारखं जर या जन्म मरण रूपी समुद्रामध्ये बुडून बुडून मारायचं असेल तर नका करू संसारामध्ये देवाची भजन भक्ती. मरा त्यांच्यासारखं. म्हणून तुम्ही संसारात राहून संकटाचं तो देव निवारण करणार आहे. पण हे तुम्हाला या भवसागरातून तुम्हाला तो तारून नेणार आहे. तराल दुर्गट भव सिंधू, सिंधू नाम या सागरातून तो तुमचा उद्धार करून नेणार आहे. म्हणून आपण ज्या कुळात जन्माला आलो ना, ज्या कुळात आपण जन्म घेतला ना, प्रत्येकाने त्याचं नामस्मरण करा. जन्मोनिया कुळी असं आहे, जन्मोनिया कुळी वाचे स्मरा जन्मोनिया कुळे वाचे स्मरा, जन्मोनिया कुळे वाचे स्मरा, जन्मोनिया कुळे वाचे स्मरा. दयाच्या चिंतने निर्जल संकट, दयाच्या चिंतने निर्जल संकट. आपण ज्या कुळात जन्माला आलात, तुम्ही ज्या कुळात जन्माला आला ना आणि संसारात राहून जर त्या देवाचं नामस्मरण केलं ना, वाचे स्मरा राम. रामाचं नामस पहिल्या याच्यामध्ये तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात की नामधरा कंठी विठोबाचे. पहिल्या याच्यामध्ये विठ्ठलाचं नामस्मरण करा म्हणतात. आणि या तिसऱ्या चरणा म्हणतात का वाचे स्मरा राम. आता कोणत्या देवाचं नामस्मरण करा, हा कदाचित तुम्हाला भ्रम निर्माण होईल. पण तसं काही समजू मानू नका बरं का. त्रेतायुगातला राम तो द्वापार युगामध्ये कृष्ण रूपात अवताराला आलेला आहे. द्वापार युगातला कृष्ण तोच विटेवर उभा असलेला विठोबा आहे. म्हणून तुम्ही विठ्ठलाचं भजन करा, नाहीतर रामाचं भजन करा. भ्रमात पडू नका कबो कुठलं कोणाचं भजन करावा. म्हणून तर या संतांनी म्हटलेलं आहे, असं आहे, राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. अखंड आपण या देवाचं नामस्मरण केलं, सर्व काळ भजन केलं पाहिजे. असं आहे. आणि त्यामुळं तुमचं कुटी कुळ पुनीत होणार आहे. कशामुळं? त्या विठ्ठलाच्या भजनामुळे. आणि हेच महाराज शेवटच्या चरणात मने कोटे कोळे तपोने तुका मने कोटे कोळे तपोने तुका मने कोटी कोळी तपोने तुका मने कोटी कोळे तपोने तुका मने कोटे कोळे तपोने
पुनीत तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निर्जल संकट तयाच्या चिंतने निर्जल संकट तयाच्या चिंतने निर्जल संकट तयाच्या चिंतने निर्जल संकट भावे गात गीत विठोबाचे भावे गात गीत विठोबाचे दयाच्या चिंतने निर्जल संकट दयाच्या चिंतने निर्जल संकट दयाच्या चिंतने निर्जल संकट दयाच्या चिंतने निर्जल संकट तराला दुर्घट पवचेंदो तराला दुर्घट पवचेंदो तराला दुर्घट पवचेंदो पवचेंदो तराला दुर्घट पवचेंदो तराल दुर्घट भव सिंधो तरल दुर्घट तराल दुर्घट बाबा सिंधु बाबा सिंधु बाबा सिंधु तरल
चिंताने निर्जल संकट दयाच्या चिंताने निर्जल संकट दयाच्या चिंताने निर्जल संकट दयाच्या चिंताने निर्जल त्या संताने आपल्याला उपदेश केलेला आहे बरं का. म्हणून एक वेळेस सर्वांनी मोठ्या प्रेमानं त्या देवाचं भजन करा. ठोबा रखुमाई महाराजांनी म्हटलेलं आहे एका ठिकाणी. अनेक असे अभंग आहे. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. आहे का नाही. विठ्ठलाचं नामस्मरण केलं तर काय तुम्ही केलं नाही. तुम्ही सर्व काही केल्याचं पुण्य तुमच्या पदरात पडतो बाळा. विठ्ठल वि म्हणजे विचार कर, ठ म्हणजे अंतःकरणामध्ये ठसून घे ते देवाचं नाम, ल म्हणजे लक्षात ठेव का तुला जो जन्म मिळाला तो त्याच्या भक्तीकरताच मिळालेला आहे. वि म्हणजे विधाता. विधाता म्हणजे तो ब्रह्मदेवाचा बाप आहे ना रे. त्या ब्रह्मदेवाचा जन्म त्याच्या नाभीतून झालेला आहे. तो ब्रह्मदेवाचा बाप आहे. ठ म्हणजे नीलकंठ. अरे कैलासातून विटेवर जेव्हा देव विटेवर येऊन उभे राहिले तर भगवान शंकर कैलासातून खाली आले महाराज आणि या देवाचे वारकरी झाले. वारकरी होऊन पंढरपूरला आले ना. जय या वारकऱ्याला या आणि नीलकंठाला शंकराला उचललं. माझा वारकरी मला भेटायला आला, माझ्या दर्शनाला आला. असा आनंद झाला भगवान विठ्ठलाला. जसं आनंदाच्या भरात उचललं तसं डोक्यावर टेकवलं. आजही ते देव डोक्यावर माऱ्यावर बसेल. या देवाच्या रूप पाहता डोळसू, सुंदर पाहता गोपवेशू, महिमा वर्णिता महेशू, जेने मस्तकी वंदिला. हा ठ म्हणजे नीलकंठ. नीलकंठ म्हणजे भगवान शंकर त्याची वारकरी झाले आणि पंढरपूरला आल्यानंतर या वारकऱ्याला उचलून डोक्यावर ठेवलेला आहे. ल म्हणजे तो लक्ष्मीकांत आहे, तो लक्ष्मीचा पती आहे. म्हणून संसारामध्ये तुम्हाला स्वतंत्र लक्ष्मीची सेवा करायची नाही. तुम्ही या विठ्ठलाचे भक्त झाला, ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजाचे पाईक झाले ना. अरे लक्ष्मी स हा देव तुमच्या संसारामध्ये आहे. लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ दया जवळे लक्ष्मी वल्लभ दया जवळे लक्ष्मी वल्लभ. नित्यने मनामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दया जवळे लक्ष्मी
म्हणावी लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळे लक्ष्मी ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ असा आहे की तुम्हाला जर ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ जर कळाला ना, तुम्हाला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण तुमचे पाठ झाले महाराज, आणि तुम्हाला सारच कळालं महाराज. फक्त ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ पाठ करून मारा बरं का. ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ पाठ केल्याशिवाय मरू नका, कारण माऊलीच्या कुशीत आपण जन्म घेतलेला आहे. अरे माऊलीच्या म्हणून तसं मरू नका. अरे ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ जर प्रेताच्या उशाला बसून म्हटलं ना, तर प्रेत उठवण्याची ताकद ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाची आहे. म्हणून माऊलीना म्हटलेलं आहे, नित्य नियमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळे. आपण नित्य नियमानं ह्या देवाचं नामस्मरण करा, नित्य नियमानं देवाचं नामस्मरण करा. अरे हे देवाचं विठ्ठलाचं नाम म्हणजे अमृत आहे का नाही? अमृत सार 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 नाम तुझे सार मनवनी शुळ पाणी जपतसे वारंवार. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणून तर भगवान शंकर रात्रंदिवस त्याचं नामस्मरण करतात. जो मनुष्य जन्माला येऊन विठ्ठलाचं भजन करत नाही ना, त्याच्यासारखा कपाळ करंटा तोच आहे. करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाटे, करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाटे, करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाटे. करंटे कपाळ हरी रंगनाथे सदैव भाग्य तोचे हरे रंगनाथे. करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाटे, करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाटे. असं नाही ना हो. स्वतः या साधू संतांना स्वतः तेच केलं. आम्हाला जो अनुभव आला तोच आम्ही तुम्हाला अनुभव आहे. आली अंगात या जगात येतसे. म्हणून तुकाराम महाराज छातीला हात लावतो, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि काचे काम नाही आता. इतराचा कामच नाही आमच्या समोर. आम्ही संसारात राहून विठोबाचं नामस्मरण करू. एक धरला चित्ती आम्ही रखमाईचा प्रती. ऐकानी ज्ञानेश्वर महाराजांनी तेच म्हटलेलं आहे. असं आहे, नवल देखिले कृष्ण रूपी झाले नवला देखिले कृष्ण रूप झाले, नवला देखिले कृष्ण रूप झाले, नवला देखिले कृष्ण रूप झाले. सावळे स्वयंपा मूर्ती हरते, सावळे स्वयंपा मूर्ती आले, वाले समाधान वाले, समाधान वाले, सावळे स्वयंपा मूर्ती आले, सावळे स्वयंपा मूर्ती आले, मानाने वाले समाधान झाले, मानाने वाले समाधान झाले. मन माझे कृष्ण रूपी बिंबले. मन माझे वाले 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 अरे आम्ही जर या देवाला विसरत नाही तर तुम्ही का देवाला विसरतात? आहे का नाही? माऊली म्हणतात, क्षणभरी न विसंबे
विठ्ठल रुक्मिणी. पौर्णिमेची आम्ही या देवाला एक क्षणभर सुद्धा संसारात विसरलो नाही आणि तुम्ही सुद्धा विसरू नका. पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखिला डोळाबाई. वेदले वो मान मन तयाची गुणी क्षणभरी न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. म्हणून संसारात राहून या देवाची भजन भक्ती नामस्मरण चिंतन करा या संतांच्या विचाराप्रमाणे आणि आपलं जीवन व्यतीत करा. निश्चित आपलं सर्व बाजूनी संसारामध्ये कल्याण होऊन आणि अंतिम साध्य तुम्हाला मोक्ष प्राप्त होणार आहे. ज्या संतांनी मार्ग दाखवला त्यांचं प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज